नमस्कार. चला आज वेल्डिंग मशीनच्या आतमध्ये डोकावून पाहूया आणि त्याला जी ताकद मिळते ना त्यामागचं तंत्रज्ञान समजून घेऊया. हे सादरीकरण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केले आहे. कधी वेल्डिंग होताना पाहिले का? ती एक तेजस्वी ठिणगी उडते ज्याला आपण आर्क म्हणतो. ती येते कुठून आणि तिला इतकी प्रचंड शक्ती मिळते तरी कशी? कधी विचार केलाय? चला तर आज हेच रहस्य उलगडूया जे दडलंय थेट पॉवर सोर्समध्ये. आता ही जादू काही थेट आपल्या घरातल्या स्विचबोर्डमधून येत नाही हां. त्यासाठी लागतंय खास उपकरण, अगदी या दमदार एसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरसारखं. म्हणजे विचार करा, हे यंत्र आपल्या घरातल्या साध्या विजेला वेल्डिंगसाठी लागणाऱ्या प्रचंड शक्तीमध्ये बदलून टाकतं. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया सर्वात जुन्या आणि आजही महत्त्वाच्या असलेल्या भागापासून. तो म्हणजे क्लासिक एसी ट्रान्सफॉर्मर. खरं तर हा वेल्डिंगचा मूळ वर्क हॉर्स आहे. याच्या मागे एक सोपं पण अगदी जादुई विज्ञान आहे. त्याला म्हणतात म्युच्युअल इंडक्शन. कल्पना करा की तारेच्या एका वेटोळ्यातून वीज वाहते आणि त्यामुळे एक अदृश्य चुंबकीय क्षेत्र तयार होते. आता गंमत म्हणजे ही शक्ती दुसऱ्या तारेच्या वेटोळ्याला स्पर्श न करताच त्यात वीज निर्माण करते. आहे की नाही कमाल? हे बघा, घरातून आलेली वीज प्रायमरी कॉइलमध्ये जाते आणि एक चुंबकीय क्षेत्र तयार करते. मग हेच चुंबकीय क्षेत्र सेकंडरी कॉइलमध्ये एक अगदी नवीन आणि अत्यंत शक्तिशाली करंट तयार करतं. आणि हो, हाच तो करंट आहे जो वेल्डिंगची सगळी कमाल करतो. आता याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर का म्हणतात? सोपं आहे, कारण तो व्होल्टेजचा दाब कमी करतो पण विजेचा प्रवाह म्हणजे अँपियर प्रचंड वाढवतो. हे अगदी तसंच आहे जसा पाण्याच्या मोठ्या पाईपमधून येणारं पाणी एका लहान पण शक्तिशाली जेटमध्ये बदलतं आणि वेल्डिंगसाठी हाच शक्तिशाली प्रवाह तर हवा असतो. मग ह्याचे फायदे काय आहेत? अहो, फायदेही तितकेच जबरदस्त आहेत. एकतर सुरुवातीचा खर्च खूप कमी, देखभाल तर जवळजवळ नाहीच, आर्क अस्थिर होण्याची म्हणजे आर्क ब्लोची डोकेदुखी नसते आणि सगळ्यात भारी म्हणजे हे एकदम शांतपणे काम करतं. पण थांबा, याच्या काही मर्यादा पण आहेत. म्हणजे कसं की याने ॲल्युमिनियम किंवा तांब्यासारखे धातू वेल्ड नाही करता येत. आणि समजा एखाद्या नाजूक कामासाठी करंटमध्ये अगदी थोडासा बदल करायचा असेल ना तर ते यात शक्य होत नाही. तर एसी ट्रान्सफॉर्मरच्या मर्यादा होत्या. मग काय, तंत्रज्ञानाने एक नवीन उडी घेतली आणि ती उडी होती AC-DC रेक्टिफायरच्या दिशेने. चला पाहूया हे काय नवीन घेऊन आलं. आता हे मशीन बघा, दिसायला जवळजवळ एसी ट्रान्सफॉर्मरसारखंच आहे. साहजिक आहे, कारण याचं मूळ तेच आहे. पण यात एक नवीन आणि खूप महत्त्वाचा भाग जोडला गेलाय ज्यामुळे याची ताकद अनेक पटींनी वाढते. हा जो नवीन भाग आहे ना तो आहे रेक्टिफायर. आता सोप्या भाषेत सांगायचं तर हा विजेसाठीचा एक वन वे गेट आहे. म्हणजे तो दोन्ही दिशांनी वाहणाऱ्या एसी करंटला अडवतो आणि त्याला फक्त एकाच दिशेने वाहणाऱ्या डीसी करंटमध्ये बदलतो. अच्छा, पण या डीसी करंटचा फायदा काय आहे? तर यामुळे आर्क जास्त स्थिर होतो, वेल्डिंगचा दर्जा सुधारतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता स्टीलसोबतच ॲल्युमिनियम, तांबे आणि असे अनेक धातूही वेल्ड करता येतात. म्हणजे काय, तर मशीन झालं एकदम अष्टपैलू. चला आता वळूया वेल्डिंगच्या दुनियेतल्या खऱ्या क्रांतीकडे. जुन्या तंत्रज्ञानाला मागे टाकत एक नवी आधुनिक झेप घेतली गेली आणि ती होती इन्व्हर्टर. इन्व्हर्टर म्हणजे काय? सोपं आहे. जुन्या अवजड ट्रान्सफॉर्मरला बाय बाय. हे आहे डिजिटल युगाचं तंत्रज्ञान जिथे सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स वापरलं जातं. याचा अर्थ असा की वेल्डिंगच्या पॉवरवर इतकं अचूक नियंत्रण मिळतं जसं काही एखाद्या सर्जनच्या हातात सुरी असावी. इन्व्हर्टरची काम करण्याची पद्धत खूपच स्मार्ट आहे. बघा हां, पहिल्यांदा घरातून आलेली एसी वीज डीसीमध्ये बदलते. मग इलेक्ट्रॉनिक सर्किट्स त्या डीसीला हाय फ्रिक्वेन्सी एसीमध्ये रूपांतरित करतात. यानंतर एक छोटासा ट्रान्सफॉर्मर याला वेल्डिंगसाठीच्या करंटमध्ये बदलतो आणि परत डीसी बनवतो. शेवटी एक फिल्टर त्यातला सगळा इलेक्ट्रिकल कचरा काढून टाकतो आणि कंट्रोल सर्किट या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतं. आणि हे सगळं काही क्षणात घडतं. आता हे इलेक्ट्रॉनिक सर्किट बघा, हे पाहिल्यावरच लक्षात येतं की यामागे किती प्रगत तंत्रज्ञान आहे. हे दिसायला जरी गुंतागुंतीचं असलं तरी याचा परिणाम म्हणजे कामात मिळणारी अविश्वसनीय अचूकता आणि कार्यक्षमता. आणि याचे फायदे ते तर विचारायलाच नकोत. हे मशीन एकदम कॉम्पॅक्ट आणि वजनाने हलकी असतात, त्यामुळे कुठेही सहज घेऊन जाता येतात. सेट करणं अगदी सोपं असतं आणि वेल्डिंगवर मिळणारं अचूक नियंत्रण तर लाजवाब. अर्थात या आधुनिक तंत्रज्ञानाची एक किंमतही मोजावी लागते. इन्व्हर्टर मशीन महाग असतात. त्यांच्यातल्या नाजूक इलेक्ट्रॉनिक भागांमुळे त्यांची दुरुस्ती करणं अवघड असू शकतं. आणि हो, ते जास्त करंटच्या बाबतीत थोडे संवेदनशीलही असतात. तर आपण 3 वेगवेगळ्या पिढ्यांची तंत्रज्ञानं पाहिली.
चला आता या सगळ्या माहितीचा सार पाहूया, म्हणजे आपल्या कामासाठी योग्य साधन निवडणं सोपं होईल. हा तक्ता पाहिला की सगळं अगदी स्पष्ट होतं. बघा, बेसिक स्टीलच्या कामासाठी कमी खर्चात एसी ट्रान्सफॉर्मर उत्तम आहे. वर्कशॉपमधल्या वेगवेगळ्या कामांसाठी AC-DC रेक्टिफायर हा एक अष्टपैलू पर्याय ठरतो. आणि जर कुठेही साईटवर जाऊन काम करायचं असेल किंवा खास धातूंवर अगदी अचूक काम हवं असेल तर मग इन्व्हर्टरशिवाय दुसरा पर्याय नाही. तर साध्या ट्रान्सफॉर्मरपासून ते आजच्या स्मार्ट इन्व्हर्टरपर्यंतचा हा प्रवास किती रोमांचक आहे, नाही का? पण तंत्रज्ञान इथेच थांबणार नाही हे नक्की. मग आता पुढे काय? वेल्डिंग तंत्रज्ञानाची पुढची मोठी क्रांती कोणती असेल? पुढची ठिणगी कोणती असेल? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.